नमस्कार मित्रांनो, मी सुनील गव्हाणे आणि बाबा IT YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे आतापर्यंत PM किसान योजनेमधून 15 हप्ते मिळालेले आहेत आणि आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती ती म्हणजे 16व्या हप्त्याची आणि 16वा हप्ता हा थोड्याच दिवसांमध्ये मिळणार आहे। तो हप्ता कधी मिळणार आहे त्याच्या माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, राज्यामध्ये मागील 1 वर्षापासून eKYC चालू होती आणि eKYCच्या माध्यमातून बऱ्याचशा शेतकऱ्यांनी eKYC कंप्लीट केल्या आणि अशा शेतकऱ्यांना eKYC कंप्लीट केल्याच्या नंतर PM किसानचे हप्ते सुरळीत चालू आहेत। परंतु मित्रांनो, असे काही शेतकरी आहेत ज्यांच्यापर्यंत अजून देखील ही माहिती पोहोचली नाही की eKYC करून PM किसानचा हप्ता सुरू ठेवता येतो। त्यामुळे अशा शेतकऱ्यांचे PM किसान योजनेचे हप्ते बंद पडलेले होते। जर मित्रांनो तुमचा देखील PM किसानचा eKYC मुळे हप्ता बंद पडलेला असेल तर तुम्ही eKYC करून PM किसानचा हप्ता चालू करू शकता। त्यासाठी मित्रांनो 21 फेब्रुवारी 2024 ही तारीख शेवटची आहे आणि या 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत तुम्ही जर eKYC केली तर शासनाच्या माध्यमातून यासाठी बक्षीस सुद्धा ठेवण्यात आलेले आहे। काही निवडक शेतकऱ्यांना या महिन्यामध्ये eKYC केल्याच्या नंतर 25,000 रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे। या संधीचा फायदा तुम्ही सुद्धा घेऊ शकता। जर तुम्ही eKYC केली नसेल तर eKYC करून घ्या। यामुळे तुम्हाला 2 फायदे होणार आहेत। एक तर तुमचा PM किसान योजनेचा 16वा हप्ता तुम्हाला मिळण्यास सुरुवात होईल, तसेच तुमचे बंद पडलेले हप्ते चालू होतील। तसेच लक बाय चान्स तुमचा जर नंबर या बक्षीस वितरणामध्ये लागला तर वरून तुम्हाला 25,000 ते देखील मिळणार आहेत। तर मित्रांनो, आता पाहूयात PM किसानचा 16वा हप्ता कधी मिळणार आहे। तर मित्रांनो, येत्या लोकसभेच्या निवडणुका लक्षात घेता मार्च मध्ये आचारसंहिता लागू होणार आहे। तसेच मित्रांनो, eKYC ची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी असल्यामुळे PM किसानचा 16वा हप्ता 21 फेब्रुवारीच्या नंतर आणि 30 फेब्रुवारीच्या अगोदर म्हणजे 21 ते 30 या कालावधीमध्ये कधी पण शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाऊ शकतो आणि अशी अधिकृत घोषणा देखील केली जाऊ शकते। तर मित्रांनो, आपल्या बाबा IT चॅनलवर शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारची माहिती आणि विविध योजनांची माहिती दिली जात असते। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांना या 16व्या हप्त्याची माहिती मिळेल। धन्यवाद।